सक्रिय सहभाग घेऊ आणि आपल्या स्वप्नातलं गाव आपण पूर्ण करू असं आज अपेक्षा व्यक्त करते दिंडोरी आणि कळवण तालुक्यामार्फत। आणि ह्या तालुक्यामध्ये सर ऑलरेडी आदर्श गाव संकल्पना ही माननीय आयुक्त गेडाम सरांनी सुरू केलेली आहे, त्यानुसार सुद्धा गावात कामं सुरू आहेत आणि ह्या अभियानामार्फत आपल्याला खूप काही बक्षिसं आहेत आणि स्वदेश फाउंडेशन आपल्याला बक्षिसासाठी पात्र करतील, त्यांचं सहकार्य राहील, त्यांची प्रेरणा राहील अशी आशा व्यक्त करते। माझे 2 शब्द संबोधते। जय हिंद, जय महाराष्ट्र। चित्रफित धन्यवाद। आपण या ठिकाणी एक चित्रफित 5 मिनिटाची बघणार होतो। हा ठीक आहे। नेक्स्ट यानंतर स्वदेश फाउंडेशनचे उपसंचालक सन्माननीय तुषारजी इनामदार सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। स्वदेश नावाचा एक चित्रपट आलेला होता आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन स्वदेश फाउंडेशन काम करते। 2021 पासून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करते आणि आपल्याला प्रशासनाच्या वतीनं खूप चांगलं सहकार्य भेटतं। आणि आता जे 4 तालुक्यामध्ये जे आपलं काम आहे तेच काम जिल्हाधिकारी यांच्या विनंतीनुसार आम्ही आपल्या दिंडोरी आणि कळवण तालुक्यामध्ये आज सुरू करत आहे। आणि या छोटेखानी कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती उपस्थित राहिलं। पीने का पानी और बिजली भी है। आपको ये सुनकर जादू सा लग रहा होगा ना? हाँ, ये जादू ही है। ये जादू है देर अक्षर का। साहेब नमस्कार। वॉइस ऑफ मीडिया कळवणकडनं आपलं कळवण तालुक्यामध्ये खूप खूप स्वागत। आज आपण कळवण तालुक्यामध्ये आले आणि स्वप्नातील सुंदर गाव संदर्भात आपण प्रशासनाला सूचना केल्या, त्याबद्दल आपण अजून प्रशासनाला काय सांगणार? आज स्वदेश फाउंडेशन जे आहे त्यांनी असा निर्णय जे घेतलेला आहे की कळवण आणि दिंडोरी तालुका जे आहे ते पण त्यांच्या कार्यक्रमामध्ये समावेश करतील, अशा प्रकारचे निर्णयाचा उद्घाटन कार्यक्रम आज घेतला होता। आणि त्यामध्ये दोन्ही तालुक्याचे कळवण आणि दिंडोरी तालुक्याचे जे अधिकारी कर्मचारी ते आले होते। त्याच्यासोबत आज याच्यापूर्वी स्वदेश फाउंडेशनने जे रायगड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्या जिल्ह्यामध्ये जे 4 इतर तालुक्यामध्ये जे ते 2 ते 3 वर्षापासून जे काम करत आहे त्या विषयाबद्दल पण त्यांनी माहिती दिली आणि पुढे इकडे ह्या 2 नवीन तालुक्यामध्ये कसं काम करायचे त्याबद्दल पण त्यांनी थोडक्यात माहिती दिली। त्याच्यासोबत त्यांनी लोकांना मोटिवेट केलं की अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचे आणि सर्वांच्या सहकार्याची जी गरज आहे त्याच्यावर विशेष भर दिला। आणि आम्हाला अपेक्षा आहे की हे जे कार्यक्रम आहे अतिशय सफल होणार आहे, कारण की ह्याच्यासोबतच आम्ही मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान आणि जे आदी कर्मयोगी अभियान आहे त्याला पण सोबत जोडतोय। मग आम्हाला त्यामध्ये सुद्धा ह्याच्या अजून पाठबळ भेटेल।